तुमच्या घरामध्ये जर तापड व्यक्ती असेल आणि अनावश्यक प्रचंड तडतडाट एकदम घरात होत असेल, वादविवाद होत असतील, तर ती व्यक्ती गॅरंटेड ईशान्य भाग किंवा ब्रह्मस्थान म्हणजे घराच्या मध्यभागी ती झोपते. ही कंडिशन 100% असू शकते. किंवा नैऋत्य भागामध्ये किचन असणार आहे किंवा ईशान्य भागात किचन असणार आहे. ह्या कंडिशन असताना घरामधली व्यक्ती पूर्ण सरबटते ती, किंवा जरी ती शिस्तीची म्हटली तरी ती एवढी शिस्त लावते घराला की त्या घराला शिस्तीची एवढी आवश्यकता नसते. त्या शिस्तीचा तर भरपूर त्रास होतो आणि आयुष्य त्या घरातल्या लोकांचं फोड जातं वादावादीमध्ये. एक कुठले नियम करणार, ते लादणार आणि घरामधलं पूर्ण त्या मुलांची, बायकोची, नवऱ्याची, हे कोणी घरातली नवरा बायको असतील किंवा मुलं असतील, त्या भागात जी लोक झोपतात त्यांना तो त्रास होणार म्हणजे होणार. मेन म्हणजे आजारपण येतं. 2 नंबर म्हणजे कर्जबाजारीपणा येतो. 3 नंबर एखादी गोष्टीमध्ये तुम्ही अडकणार म्हणजे अडकणार. कोर्ट केस पडणार म्हणजे पडणार. या भागात तुम्ही झोपताय त्या भागात जर तुमची बेडरूम असेल गॅरंटेड, कारण ईशान्य भागात किंवा ब्रह्मस्थानात माणूस जो झोपतो तो घर हलवतो, अशी आमच्या वास्तुशास्त्रामध्ये एक लिहिलेलं वाक्य. विषय लक्षात आला. झोपायचं कुठे? जर हे सगळं शांतता हवी असेल तर आम्ही अशा लोकांना उचलतो आणि आम्ही सांगतो, उचलतोय जर सन्मानानं सांगतोय, अशा लोकांना आम्ही पूर्णपणे सांगतो तुम्ही उठा आणि नैऋत्य भागात झोपायला सुरुवात करा. ह्या लोकांना ईशान्य भागामध्ये अजिबात झोपायला द्यायचं नाही. किंवा ब्रह्मस्थानात झोपलात तर होळी करून टाकतील ते, स्वतःची पण आणि स्वतःच्या घरातल्यांची पण. त्याच्यामुळे आता मी गेले 22 वर्षामध्ये एवढ्या हजारो मी व्हिजिट केलेल्या आहेत ना. हायपर लोक आहेत ना, म्हणजे ज्यांना प्रेशरची गोळी असली काय नसली काय, ते समोरच्याचं प्रेशर वाढवतात आणि चुकीचं मार्गदर्शन करतात किंवा लोकांचं ऐकतात आणि घरातल्यांना छळतात किंवा चुकून छळलं जातं. मुद्दाहून असं नाही, पण त्याचे काय म्हणतात ना, कान कोणीतरी टोचतच नाही, कारण भरतं, टोचत नाही, भरतं आणि ते पटकन आपल्याच लोकांवर प्रॉब्लेम क्रिएट करतात, भांडतात आणि वाट लागते. वाताहात माझ्यासमोर अनेक कुटुंब नसतानाभूत झालेले आहेत. मी फक्त जगतात, जेवतात झोपतात बस, जेवतात झोपतात बस, फक्त जगतायत ते. आनंद कुठला नाही, ना कुठे पिक्चर बघायला गेले, ना कुठे फिरायला गेले. प्रत्येक गोष्टीमध्ये रडणंच चालू आहे. अशा लोकांना आम्ही वास्तुशास्त्रानुसार टिप देऊन, वास्तुशास्त्रानुसार मी पहिली व्हिजिट दिली, तुम्हाला पण व्हिजिट मी देऊ शकतो. तर अशा लोकांना मी व्हिजिट देऊन व्यवस्थित त्यांना मी मार्ग दाखवलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, 94 21 14 38 90 किंवा 90 75 66 2003 ह्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा जर तुम्ही अशा अडचणीत असाल तर. आणि सांगितलेले बदल करायचे, लगेच काय तोडफोड मी सांगत नाही, आवश्यक असेल तर करायचे, पण पहिले व्हिजिट करून घ्या. तुम्हाला बुकिंग करायला लागेल आणि डायरेक्ट कॉल नका करू, कॉलिंग माझं बंद आहे. तुम्हाला पहिला व्हॉट्सअपला नुसतं हाय नाही करायचं, डायरेक्ट थेट मेसेज करायचं की दादा आमच्यावर असे प्रॉब्लेम आहे, तर जरा माझी व्हिजिट तुम्ही कराल का, वास्तू व्हिजिट. तुम्हाला प्लॅनिंग, तुम्हाला एरिया सांगायचं, त्याच्यानंतर तुम्हाला मी व्हिजिट मिळेल. तुम्हाला फक्त ऍडव्हान्स बुकिंग करायला लागतं. आता माझा कोकण दौरा चालू आहे, मुंबई पुणा, शिवाय आता मी गोव्यात किंवा खाली सिंधुदुर्ग दौरा माझा चालू आहे. धन्यवाद, आभारी आहे. खरंच प्रॉब्लेम मध्ये असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला नक्की लाभ होईल. धन्यवाद, आभारी आहे.